नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, दहीहंडी या दहीहंडीला आता ग्लोबल स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जागतिक दर्जाची दहीहंडी आपल्या आजूबाजूला शहरात फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात. पण ग्रामीण भागात विशेषतः खेडोपाडी कशा पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आदर्शवत अशी दहीहंडी कशी साजरी केली जाते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल. कुठलाही गाजावाजा, कुठलाही बॅनर्स किंवा कुठल्याही प्रकारची धुडगूस असा न घालता अतिशय साध्या सोप्या पद्धतीत पारंपरिक वाद्यांच्या साह्याने ढोल ताशाच्या गजरात येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही दहीहंडी साजरी केली जाते. आपण पाहू शकता, अगदी जेमतेम 2 थराची दहीहंडी आहे, पण अगदी मजा करत ही दहीहंडी फोडली जाते. अगदी मानाच्या दहीहंडी असतात त्या दरवर्षी बांधल्या जातात. पारंपरिक पद्धतीने अगदी ज्याचा मान त्याला देऊन अशा पद्धतीने अगदी सुंदररित्या दहीहंडी फोडली जाते. मित्रांनो, गोकुळाष्टमा हा जो सण आहे तो फार मोठ्या प्रमाणात कोकण पट्ट्यात साजरा केला जातो आणि अतिशय सुंदररित्या येथे व्रतवैकल्याचे दिवस असल्याने सुंदररित्या हा सण साजरे केले जातात. त्याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून येत असेल. मित्रांनो, दहीहंडी हा सण अगदी फार मोठ्या प्रमाणात गावोगावी अगदी मानाच्या ज्या दहीहंडी असतात त्या दहीहंडी फोडून दहीहंडी बांधून व्यवस्थितरित्या साजरा केला जातो. ग्लोबल स्वरूप नसलं तरी पारंपरिकरित्या अतिशय सुंदररित्या साजरा केला जातो. मानाच्या दहीहंडी अगदी मानाने फोडल्या जातात, अगदी शिस्तबद्ध फोडल्या जातात. मजा घेत, या जीवनाचा मजा घेत, अगदी नैसर्गिक साधनसंपत्तीचा आनंद घेत हा सण साजरा केला जातो. आपण पाहू शकता, अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अतिशय सुंदररित्या पारंपरिक जी वाद्य आहेत, ढोल ताशा, या पारंपरिक वाद्याच्या साह्याने हा सण साजरा केला जातो. मित्रांनो, ही जी दहीहंडी आहे, हे जे नाचणारे युवक आहेत सगळे पुरुषापासून महिलापर्यंत अगदी नाचत अगदी आपला जो गाव आहे गावातील घरोघरी हिंडत जातात. घरोघरी अगदी गोकुळ नाचवत जातात. जणू बाळगोपाळ श्रीकृष्णाचे सवंगडे आपल्या घरोघरी फिरत असल्याचा आपल्याला भास होतो. अतिशय नटखटरित्या ते आपलं कला सादर करतात. नाचण्याची कला असो आणि घरोघरी त्यांना या बालगोपाळांना अगदी पाण्याच्या घागरीने भिजवत असतात. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा, तुझ्या घरात नाही पाणी गागर उताने रे गोपाळा. अशा रीतीने अगदी तोंडाने गाणं म्हणत अगदी लयबद्धरित्या सगळीकडे गावभर फिंडून गावात प्रत्येक घरोघरी जाऊन नाचगाणी करून अतिशय सुंदररित्या असा हा गोपाळकाल्याचा सण साजरा केला जातो. आपण पाहू शकता, वाडीची जे मध्यवर्ती ठिकाण आहे ज्याला मांड म्हणतात, मधलं खळ म्हणतात, तिथे सुंदररित्या दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. आपण पाहत आहे, ही एक मानाची हंडी आहे इथली आणि ती अगदी मानाने फोडली जाते. त्याची क्षणचित्र आपण पाहत आहात. घरोघरी फिरून सर्वांना जागृत करून विविध सामाजिक संदेश देऊन हे बालगोपाळ अतिशय सुंदररित्या शिस्तबद्धरित्या येथील मानाच्या दहीहंडी फोडत असतात. मित्रांनो, हे असे जे सण आहेत ते सणच आपल्याला आयुष्यात उभारी देत असतात, आयुष्य जगण्यासाठी आनंद देत असतात आणि कोकणात
अशा प्रकारचे सण साजरे केले जातात, याचा आपल्याला अभिमान आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.